शरद पवार स्वतः सुनील तटकरेंविरोधात मैदानात उतरलेत। आज शरद पवारांची रायगडमधल्या माणगावच्या मोरबामध्ये सभा होती। महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीतेंच्या प्रचारासाठी शरद पवारांची दुपारी 4 वाजता सभा होती। सुनील तटकरेंची कोंडी करण्याचा पवारांचा प्रयत्न आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीचे उमेदवार महादेव जानकरांच्या प्रचारासाठी आज परभणीत येतात। पाथरी येथे दुपारी 2 वाजता ते जाहीर सभा घेतील। सभेपूर्वी भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आज खामगावमध्ये येतात। महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ खामगावमध्ये सभा आयोजित करण्यात आली। या सभेला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती असेल। संध्याकाळी 6 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलं। राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस आज अमरावती दौऱ्यावर आहेत। जिल्ह्यात त्यांच्या 2 ठिकाणी सभा होतात। दुपारी 12:30 वाजता चांदूर रेल्वेमध्ये भाजप उमेदवार रामदास सडस यांची प्रचार सभा आहे, तर दुपारी 3 वाजता धारणीत भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी ते सभा घेतील। अकोल्यात गृहमंत्री अमित शहांची आज सभा होते। भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्यासाठी अकोल्याच्या क्रिकेट क्लब मैदानावर ही सभा होणार आहे। त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेश अध्यक्ष बावनकुळे उपस्थित असतील। भाजपकडून 30,000 लोकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली। अमरावतीत पुन्हा एकदा राणा विरुद्ध कडू सामना पाहायला मिळतोय। अमरावतीच्या सायन्स कोर मैदानाच्या आरक्षणावरून आता दोघे आमने सामने आलेत। नवनीत राणांच्या प्रचारासाठी या मैदानावर अमित शहांची सभा होणार आहे, तर बच्चू कडूंनी इथेच प्रचार सभा घेणार असल्याचे सांगितले। कडू आणि राणा दोघांनी आपणच मैदान आरक्षित केल्याचा दावा केला। सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी आज आदित्य ठाकरे सभा घेत आहेत। मुळशीमध्ये आदित्य ठाकरेंची सभा होती। संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन केले। परभणी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचारासाठी सभा होती। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील हे या सभेसाठी उपस्थित असतील। परभणीतल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियममध्ये संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभेचं आयोजन केले। सांगली लोकसभेच्या आखाड्यातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडलाय। काँग्रेस उमेदवाराच्या परंपरेनुसार औदुंबर इथल्या दत्त मंदिरातून दत्तगुरूंचं दर्शन घेऊन विशाल पाटील यांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली। या दत्त मंदिरात विशाल पाटील यांच्या हस्ते आरती देखील करण्यात आली। विशाल पाटील यांना लिफाफा हे चिन्ह मिळाले। सांगलीमध्ये विशाल पाटलांनी बंडखोरी केल्यानंतर नाना पटोलेंनी कारवाईचा इशारा दिलाय। विशाल पाटलांना कुणीतरी फूस लावतंय असा आरोप करत 25 तारखेला पक्षाची बैठक घेऊन निर्णय घेऊ असं पटोले म्हणाले। सांगलीतून विशाल पाटलांनी अपक्ष म्हणून अर्ज कायम ठेवलाय, त्यामुळे बंडखोरी केल्यानं काँग्रेसकडून कारवाई केली जाणार आहे। नाशिकचा महायुतीमधील तिढा अजूनही सुटलेला नाही। कुणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता आहे। नाशिकमधून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले हेमंत गोडसे आणि अजय बोरसेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। यावेळी 2 दिवसात नाशिकचा उमेदवार जाहीर करू असं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा दावा गोडसेंनी केलाय। नाशिकमध्ये समता परिषदेची महत्त्वाची बैठक पार पडते। सकाळी 11 वाजता भुजबळ फार्मवर ही बैठक होणार आहे। यावेळी निवडणुकीसंदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे। नाशिकमधून निवडणूक न लढण्याचा निर्णय भुजबळांनी घेतल्यानंतर समता परिषद आक्रमक झाली, त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे। विनोद पाटील संभाजीनगरमधून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत। कालच उदय सामंतांनी विनोद पाटलांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला। यावेळी महायुतीनं संभाजीनगरचा उमेदवार बदलावा अशी मागणी पाटलांनी केली। आज मुख्यमंत्री विनोद पाटलांची भेट घेणार आहेत, त्यामुळे विनोद पाटलांचा बंड शमवण्यात शिंदेना यश येणार का याकडे लक्ष आहे। यवतमाळमध्ये उमेदवारीवरून स्थानिक विरुद्ध उपरे वाद सुरू झालाय। महायुतीच्या उमेदवार राजेश पाटील यांच्या काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी बाहेरचे उमेदवार असल्याची टीका केली। यवतमाळशी राजेश पाटलांचा काय संबंध? नांदेडहून आलेला बाहेरचा उमेदवार निवडून द्यायला लोक वेडे नाहीत, अशी टीका माणिकराव ठाकरेंनी केली। बाहेरचा उमेदवार इथे आणलेला आहे, ज्यांचा कुठला संबंध। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवायला शिंदे गटाचे यशवंत जाधव इच्छुक आहेत। दरम्यान यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। दक्षिण मुंबई जागेवर भाजप लढणार की शिवसेना हा तिढा कायम आहे। अशातच यामिनी जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले।
आमदार रवींद्र वायकरांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। दोघांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली। मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी रवींद्र वायकर यांच्या नावाची चर्चा आहे। मात्र वायकर इच्छुक नसल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून त्यांची मनधरणी सुरू आहे अशी माहिती सूत्रांनी दिली।